नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, कृषी सेवक रिलेटेड आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपला जो कृषी सेवकचा जो निकाल आलेला आहे, तो विभागनीय निकाल आलेला आहे आणि सर्व निकाल तुम्ही वेबसाईटवरती पाहू शकता. तर आपण सर्व या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार, जसं की निकाल कसा बघायचा याच्याबद्दल पण मी तुम्हाला प्रोसिजर दाखवून देईल. लिंक पण आपण तिथे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके. त्याच्यानंतर कट ऑफ कमी जाऊ शकतो, म्हणजे कट ऑफ ऑलरेडी कमी गेलेलाच आहे, कारण ही पोस्ट टेक्निकल होती आणि टेक्निकल जेव्हा प्रश्न असतात, म्हणजे जेव्हा तुमचे तांत्रिक प्रश्न असतात, तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की कट ऑफ कमी जातो. आणि वरून ही जी एक्झाम होती ती बाय IBPS होती, त्याच्यामुळे इथे पण जे मार्क्स होते ते आणि पेपरची जी लेवल असते त्याच्यानुसारच इथे त्यांना विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले आहेत. त्याच्यामुळे कट ऑफ लो गेलेला आहे आणि जे कमी मार्क्स आहेत इथे त्यांना पण इथे खूप चांगली संधी आहे. तर तसं म्हणजे जसं आपल्याला माहीत आहे की तलाठी भरतीचा वगैरे कट ऑफ कसा गेलेला आहे किंवा इव्हन WRTचा पण कट ऑफ कसा गेलेला आहे, त्या पद्धतीने इथे कुठलेही असा गोंधळ सध्या तरी कुठे दिसत नाही इथे. तर आपण त्या संपूर्ण गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार. चला मी तुम्हाला तर डायरेक्ट याच्यावरती घेऊन चलतो. लिस्ट आहे आपल्याकडे ती. तर बघा, आता इथे शॉर्टमध्ये वाचून घेऊ आपण. पुणे विभागाचा आहे निकाल. ओके. पुणे विभागाच्या कृषी सेवक पदाच्या ज्या काही एक्झाम झालेल्या होत्या XYZ तारखेला, तर त्याचा निकाल जो आहे 12 मार्च 2024 रोजी इथे जाहीर करण्यात येत आहे. तर ती जी लिंक जी म्हणतो मी www.krishi.maharashtra.government.in इथे पण जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि ही जी PDF आहे किंवा जे काही बाकीचे रिझल्ट आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन कसे व्हाल तुम्ही? म्हणजे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्ही. ओके. डिस्क्रिप्शनमध्ये गेले की तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल, तिथून तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा. सगळी जे काही अपडेट असतं ते मॅक्झिमम अपडेट आपण त्या टेलिग्राम ग्रुपवरती देत असतो. आणि तिथे चॅटिंग पण करू शकता तुम्ही. ओपन टू ऑल आहे, म्हणजे तुम्हाला असं कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही. तुमचे काही जे काही डाऊट असतील त्या तिथे येऊन तुम्ही विचारू शकता, जे काही बाकीचे विद्यार्थी आहेत आणि तिथे ते उत्तर देत असतात. ओके. आणि मी पण तिथे कधी कधी ॲक्टिव्ह असतोच. तर या प्रकारे तुम्ही निकाल डाउनलोड करा. लिंक जी आहे ते तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती पण मिळून जाईल. तर आता चला बघूया किती कट ऑफ गेलेला आहे. तर स्टार्टिंग बघा 159 पासून सुरुवात होत आहे. NTD कॅन्डिडेट आहेत. त्याच्यानंतर जर असं बघितलं आपण आता 200पैकी 159 म्हणजे बऱ्यापैकी कमीच गेलेलं आहे, कारण पेपरची लेवल म्हणजे कसं आपला 60-40 रेशो असतो ना, त्याच्यामुळे मार्क्स आणि पेपरची लेवल पण थोडीशी टफ असते. तर अशा वेळेस कट ऑफ कमी जात असतो. तर 159, त्याच्यानंतर 157, 156, 154 अशा प्रकारे खाली खाली आलेला 149, 140 या प्रकारे. तर जर जागा जास्त असतील, आता इथे मला याचा जागा किती होत्या त्याच्याबद्दल तितकी क्लिअरली आयडिया नाही, कारण खूप दिवसापूर्वीची जाहिरात आहे ही. तर मला वाटतं जास्तीत जागा होत्या याच्यामध्ये. आणि जर जेव्हा कॅटेगरीमध्ये जास्त जागा असतात तेव्हा कमी मार्क्सवर पण चान्सेस असतात सिलेक्शनचं. तर तुम्हाला किती मार्क्स आहेत मित्रांनो आणि कोणता विभाग होता, तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं. पण कमेंट करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता ना, तर त्याला काय होतं, मला पण उत्तर द्यायला इझी होते. कारण जे सबस्क्रायबर असतात त्यांची जे कमेंट असते ना ते वरती दिसते, मला हायलाईट होते, त्याच्यामुळे लगेच उत्तर देता येतं. आणि जे नॉन सबस्क्रायबर असतात त्यांची कमेंट खाली जाते. तर त्याच्यामुळे मला जे सबस्क्रायबर असतात आणि व्हिडिओनुसार तुम्ही जर सबस्क्राईब करून जर कमेंट केली तर लगेच तुम्हाला रिप्लाय पण मिळून जातो. ओके. आणि आपल्या चॅनलची खासियत हीच आहे की आपण प्रत्येक कमेंटचे उत्तर 100% देत असतो. तर हा एक झाला. आणि दुसरा मुद्दा आपला जो आहे, तर चला आता मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती घेऊन चालतो माझ्या. तिथे तुम्हाला लिंक पण मिळून जाईल. काही विद्यार्थी म्हणत असतात की लिंक पाहिजे, लिंक पाहिजे. तर बघा, ही आहे लिंक आपण इथे प्रोव्हाइड केलेली आहे. टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन जा तुम्ही. तर इथे आता मी तुम्हाला तुमच्यासमोरच क्लिक करून दाखवतो. हे झालं आहे. आता इथं गुगल क्रोम घेतला आपण, ओपन करायचं. खूप इझी आहे. तुम्ही गुगलमध्ये गेले तरी तुम्हाला पण ही लिंक मिळून जाईल. ओके. आणि अशी साईट ओपन होते सगळीकडे ग्रीन ग्रीन, कारण कृषी विभागाचा आहे हा. आरोग्यसेवक कृषी सेवकची पोस्ट आहे, त्याच्यामुळे सर्व इथे तुम्हाला असेच ग्रीन बघायला मिळेल. ओके. तर हा झाला पुणे विभाग. इथे क्लिक करा, डाउनलोड करा. त्याच्यानंतर कोल्हापूर विभाग, म्हणजे कोल्हापूर विभाग कृषी सेवक, इथे क्लिक करायचं, डाउनलोड करायचा. त्याच्यानंतर कोकण, ठाणे जे काही आहेत त्यांनी पण इथे क्लिक करा, डाउनलोड करा. आणि तुमचे तिथे निकाल अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तुम्हाला किती मार्क्स आहेत, तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं. याच्यानंतर तो जो होता निकाल थोडासा फॉर्मॅट वेगळा होता. आपण IBPS वाला बघूया. अगदी अचूक IBPS पद्धतीने पण इथे निकाल लावलेला आहे त्यांनी. तर तो कोणता, एक नागपूर विभागाचा होता तो. चला तर मी तुम्हाला तो पण शॉर्टमध्ये दाखवून देतो. त्याच्यात
काही विद्यार्थ्यांचे कमेंट डाऊट असतात ना, की इथं फॉर्मॅटनुसार का निकाल लावला नाही. तर कुठे गेली PDF? तर बघा, नागपूरचं ओपन करतो मी. इथे आपल्याजवळ आहे कृषी सेवक नागपूर कॅटेगरी वाईज. तर इथे जो IBPSचा फॉर्मॅट असतो त्याच्यानुसार इथे निकाल त्यांनी अगदी जसंच्या तसं दिलेलं आहे. याच्यामध्ये कुठलाही चेंजेस नाही. तर इथे पण बघू शकता, टॉपर कॅन्डिडेट जे आहेत 152 पासून सुरुवात होत आहे. SC फिमेल कॅन्डिडेट आहे, त्याच्यानंतर मेल काही कॅन्डिडेट्स आहे, त्याच्यानंतर 146, 144, 42 असं कमी होत होत निकाल आलेला आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन ज्यांचे सिलेक्शन झालेले आहे. बरेचसे विद्यार्थी इथे सिलेक्ट झालेले असतील. आणि तुम्हाला मार्क्स किती आहेत मित्रांनो, कमेंट तुम्ही करू शकता, की तुमचा म्हणजे विभाग कोणता होता त्याच्यानुसार तुम्हाला किती मार्क्स मिळाले तिथे येऊन तुम्ही बिंदास कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत जास्तीत जास्त पीपलसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. तर सध्यासाठी एवढीच अपडेट होती. आणखी काही जर अपडेट आली तर आपण त्याच्यावरती लगेच तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करू. थँक्यू व्हेरी मच.